भाजपचा आहे, राज्यात सरकार बी भाजपचं आहे. अरे तुम्ही बहुमतात आहे, तुम्हाला कुणी अडवलं उपवर्गीकरण करायला? तुम्ही तात्काळ आणि लवकरात लवकर उपवर्गीकरण केलं पाहिजे अशा माझ्यासारख्या कार्यकर्त्याची आणि आमच्या सगळ्या समाज बांधवांची अपेक्षा इच्छा आहे. लवकरात लवकर उपवर्गीकरण केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, मी आज इथून सरकारला एक फॉर्म्युला देतो. आमच्या बांधवाकडून म्हटलं जात आहे की बाबा जर उद्या नोकरीची जागा निघाली आणि नोकरीच्या जागा निघाल्याच्या नंतर जर मातांग समाजामध्ये जेवढे शिकलेली पोरं नसले तर त्या जागा लाभ होतील. मग सरकारला आम्ही सांगतो की सरकारने 2 गट करावेत. एक करावा प्रगत आणि एक करावा मागास अप्रगत. हे 2 गट करून जर अप्रगत मध्ये जागा सुटल्या आणि अप्रगत मधल्या जागा भरण्यासाठी जर यामध्ये कुणी लायक नसेल तर त्या जागा अप्रगत गटामध्ये मर्ज कराव्या. त्या आजच मातांग समाजाच्या वतीने आम्ही सांगतो आजच. त्यामुळे आमच्या बांधवांना घाबरण्याची काही गरज नाही, काळजी नाही. येणाऱ्या काळामध्ये सरकारने जाहीर केलं की म्हणजे आम्ही क्रिमिनल लावू, तर त्यावेळेस सरकारला आम्ही तिथून सांगणार आहोत, तुम्ही जर एसी मध्ये क्रिमिनल लावण्याचा प्रयत्न केला तर आज संपूर्ण मातांग समाज सरकारच्या विरोधामध्ये बंड केल्याशिवाय राहणार नाही. आमच्या अंतर्गत भावाभावांचं काही असेल, परंतु ज्या वेळेस इथल्या मनोवादाच्या विरोधात लढायची वेळ येईल, ज्या वेळेस इथल्या जातीवादांच्या विरोधात लढायची वेळ येईल, ज्यावेळेस इथल्या सरकारच्या विरोधात लढायची वेळ येईल आणि ज्या वेळेस सरकार इथल्या दलितावर अन्याय करत असेल त्यावेळेस संपूर्ण दलित आम्ही एक संघ आहोत. इथला बौद्ध, इथला मातांग आम्ही सगळे एक संघ आहोत. हे देखील मला इथून सांगायचं. आता काही लोक म्हणले की काही लोक मोर्चामध्ये काही पुढारी आले नाही, तर मला समाज बांधवाला सांगायचं की काटे गुल के साथ चल नहीं सकते, काटे खुल के साथ चल नहीं सकते, बुज़दिल खुल के साथ चल नहीं सकते. अरे जो समाज को रास्ते में छोड़ गया उन पुडारियों को जाने दो. जो समाज को रास्ते में छोड़ गया उन्हें जाने दो. संघर्ष में सभी साथ चल नहीं सकते, संघर्ष में सभी साथ चल नहीं सकते. म्हणून या संघर्षामध्ये आम्ही सगळे सोबत आहोत, हातात हात घालून आहोत. या निमित्तानं एवढंच बोलताना थांबतो.